प्रकारची करतात? हॉटेलमध्ये आमदारांना ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणे योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि त्यांचा शेवटी आमच्या आमदारांच्यावर विश्वास आहे. आणि प्रसंगातून जाऊन सुलातून आमचे आमदार निघाले. त्यामुळे मला खात्री आहे की पक्षाच्या धोरणाप्रमाणे ती वागतील. अशा पद्धतीने पैशांची उधळपट्टी केली जाते असं वाटतं तुम्हाला? कारण की सध्या अंबानींच्या मुलाच्या लग्नामुळे मुंबईचे अनेक हॉटेल जे ते ऑलरेडी सोल्ड आउट आहेत. अशा वेळी अनेक फार वाढलेले आहेत हॉटेलच्या रूमच्या असं मी ऐकलं. पैशाची उधळपट्टी काय, महाराष्ट्रात आता पैसे सगळ्यात जास्त खर्च करण्याची कुठल्या पक्षाची ताकद आहे, तयारी आहे हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रश्न आहे की एवढे पैसे आले कुठे. शिंदे गटाकडनं एक दावा केला जातोय की शेकापचे जयंत पाटील यांची उद्या विकेट जाईल. निवडणूक आहे, निवडणुकीच्या प्रचाराचा भाग आहे. बघू आपण काय होतं. उमेद अंतर्गत काम करणाऱ्या हजारो महिलांना जे ग्राउंड रूट मध्ये काम करतात त्यांना फुटपाथवर झोपण्याचे मिळाले. तर दुसरीकडे ज्या लोकांना मतदान करून सभागृहात पाठवलं त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण्याची व्यवस्था सरकारकडून करण्यात येते. कसं पाहत आहे? हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. लोकशाहीमध्ये जे निवडून जातात त्यांना रेड कार्पेट वागणं आणि जे कष्ट करतात त्यांना फुटपाथवर झोपण्याची पाळी येते. उमेदच्या अनेक भगिनी, लाखो भगिनी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून काल मुंबईत दाखल झालेले आहेत आझाद मैदानावर. त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे. त्यांच्या अनेक मागण्या आहेत. त्यांच्या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. कारण मी ग्रामविकास मंत्री असताना उमेदची सुरुवात झालेली आणि त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने खरं म्हणजे त्यांना इथंपर्यंत येऊन देण्याची गरज नव्हती. त्यांना त्यांच्या शिष्टमंडळाला भेटून त्यांचा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. पण दुर्दैवाने या सरकारला मुख्य आश्वासनं देण्याची सवय आहे. त्यामुळं त्या उमेदच्या शिष्टमंडळाला मंत्री भेटतील आज उद्या आणि भेटल्यानंतर सगळ्याच गोष्टीला हो म्हणतील. कारण चंद्र मागितला तरी देण्याची आता निवडणुकीत घाबरलेल्या या सत्तारूढ पक्षाची अवस्था आहे. पण लोकसभेच्या निकालानंतर भाजप आधीच जास्त काळजी घेताना पाहायला मिळते. उद्या विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी भाजपचे केंद्रीय निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते भाजपच्या नेत्यांकडून आढावा. आता परराज्यातला माणूस येऊन महाराष्ट्रातल्या आमदारांचा आढावा काय घेतो? महाराष्ट्रातल्या आमदारांना महाराष्ट्रातल्याच नेत्यांनी येऊन भेटणं आवश्यक होतं. पण ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न. मग महायुतीकडनं असं दाखवण्यात येते की महायुती एकत्र आहेत किंवा घटक पक्ष एकत्र आहेत. आता भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांचं असं म्हणणं आहे की 160च्या खालची जागा घ्यायच्या नाहीत, 160च्या वरती जागा लढायची. अशा वेगवेगळे लोक, वेगळे नेते पक्षाचे वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात. नक्की शेवटी बसून पक्षाचे श्रेष्ठी अंतिम निर्णय करतात. तोपर्यंत या आकडेवारीला आणि क्लेम्सना फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. पण आता दोन नवे मित्र भारतीय जनता पक्षाने जोडलेले आहेत. आता त्या मित्र पक्षांचीच चैनी जोरात आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष कदाचित 120-130 जागांवर समाधान मानावं लागेल आणि उरलेल्या सगळ्या जागा या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्हीच्या पक्षाला द्याव्या लागतील. मला नक्की माहीत नाही फॅक्ट्स काय आहे. त्यांच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे, अपंगत्वाचा वेगळा एक विषय त्यात आहे. मला एक्झॅक्ट माहीत नाही फॅक्ट्स काय आहेत. त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात असल्याचं चित्र आहे. तो स्थानिक पातळीवर जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित काम करताना बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसतात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जयप्रकाश दांडेगावकर हे राजू नवकर यांना अप्रत्यक्षरित्या मदत करताना चित्र आहे. उद्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय चित्र असणार आहे? असं आहे की दांडेगावकरांनीच राजू नवकर यांना आमदार केलेलं आहे. त्यांचं नाव त्यांनी सुचवलं, हेच आमदार आहे. या कार्यकाळात जी कामं केलेली आहेत
त्या ठिकाणी मी जलसंपदा मंत्री असताना पाणी परवाने त्यांना तिथं बंधाऱ्यांच्यासाठी वगैरे दिले. त्याचे कार्यक्रम एकत्रित झाले असतील, त्यात काही विशेष नाही, विकास कामं आहेत. पण दांडेगावकरांची भूमिका पवार साहेबांच्या बरोबर राहण्याची ठाम आहे आणि आम्ही योग्य वेळी त्या मतदारसंघाचा ते सांगतील त्या पद्धतीनं आम्ही निर्णय करू. सर, 66,000 विद्यार्थी उमेदवारांचा प्रश्न आहे त्याच्यावर आहे. कालपासून समाज माध्यमांवर विद्यार्थी उमेदवार व्यक्त होताना पाहायला मिळतात. ESBC प्रमाणपत्र काढण्यासाठी पोर्टल सुरू नव्हतं म्हणून विद्यार्थ्यांनी EWS मधून फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर आता ते चेंज होणार नाही, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह, त्यामुळे अनेक उमेदवार MPS या स्पर्धा परीक्षांचा खेळखंडोबा भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारने जसा नीट आणि अन्य परीक्षा केला, तसा महाराष्ट्राच्या सरकारने सगळ्या स्पर्धा परीक्षातल्या युवकांचा खेळखंडोबा केलेला आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक मोठे प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारने केलेले आहेत. मग पेपर फुटीची प्रकरणं आपण ऐकतोय, पाहतोय. अशाच पद्धतीनं आता सर्टिफिकेट कुठल्या दाखल्यावर अर्ज भरायचा याविषयी देखील यांचं पोर्टल चालत नाही म्हणून चॅलेंजेस उभे आहेत. मला वाटतं महाराष्ट्र सरकारने जर पुढाकार घ्यायला पाहिजे होता आणि असे कोणतेही प्रश्न तयार होणार नाही हे पाहायला पाहिजे होतं, पण सरकार या दृष्टीने या फ्रंटवर फेल झालेलं आहे. समृद्धी महामार्गावर वेगा अपघाताच्या पाहायला मिळतात. शहरातल्या वेगा आता मोठ्या होत जातात. संभाजीनगर मध्ये त्या महामार्गावर अशा प्रकारचं वेगा समोर येतो. समृद्धी महामार्ग ही एक मोठी कहाणी आहे. आमच्या रोहित पवारांनी मध्येच समृद्धी महामार्गाचे करते धरते जे होते त्यांच्याबद्दल किती संपत्ती त्यांनी गोळा केली याची आकडेवारी इत्यंभूतपणाने सादर केलेली आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळेचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेला आहे. आज वर्ष झालं नाही, 400 M कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर वेग काय साधी पटी कुठं दिसली नाही पाहिजे, पण तुम्ही एवढ्या मोठ्या भेगा दिसतायत आता. आणि याचा अर्थ त्या समृद्धी महामार्गाची दर 100 मीटरवर टेस्ट घेतली पाहिजे, जे काही कॉन्क्रीट पडलेलं आहे त्याचं. आणि ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गावर भेगा पडतायत, आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर देखील भेगा पडल्या. आम्ही काही बोललो की म्हणतात तुम्ही प्रोजेक्टला बदनाम करता. अरे फॅक्ट दाखवायचं विरोधी पक्षाचं काम आहे. तुम्ही समृद्धी महामार्गावर भेगा, जिथं ट्रान्स हार्बर लिंक जे सेतू, अटल सेतू बांधलाय त्याच्यावर भेगा, हे प्रसारमाध्यमांनी दाखवलेलं वास्तव स्वीकारत का नाही? आणि तुम्ही सुमार दर्जाचे प्रचंड पैसे खर्च झाले, ज्या ठिकाणी 20 रुपये खर्च पाहिजे होता तिथं 100 रुपये खर्च केले आणि ते वाटून कुणी कुणी घेतले हा पुढचाच प्रश्न आहे. पण अतिशय गंभीर टेक्निकल हा मुद्दा आहे. आम्ही विधानसभेत हे सगळे मुद्दे मांडणार होतो, पण कालपासून हे सरकार घाबरले आणि सभागृहात गोंधळ करण्याचा प्रयत्न चालू आहे. आज पाहूया ते बोलायला देत आहेत का. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आज आणि उद्या निघणार आहेत आणि म्हणून हे घाबरून माझा अंदाज आहे सरकार सभागृह चालूच देत नाही. आणि सभागृहाचं कामकाज काल आरक्षणावरून गोंधळ घातला. आरक्षणावर गोंधळ घातला आणि आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला एवढा महत्वाचा वाटत होता, तर मग सभागृहाचं कामकाज का उरकलं? तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावरच ठाम राहिलं पाहिजे होतं. तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ घातला आणि सभागृहामध्ये 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या, सगळे बाकीचे प्रोसिडिंग्स पूर्ण केले. याचा अर्थ तुम्हाला आरक्षणाच्या पेक्षा सभागृहात गोंधळ घालणं आणि शेवटच्या 3 दिवसात विरोधकांना बोलून न देऊन आपल्यावर जे आरोप होणार आहेत त्यापासून बचाव करण्याचं काम हे सरकार करतंय. म्हणूनच सरकार घाबरलेलं आहे, पळपुटेपणा सरकार करतंय. सर, आज माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे. भाजपला कसा मुद्दा दिला? सुधाकर भालेराव हे लातूर जिल्ह्यातले आहेत, परंतु मातंग समाजाचे एक ते मोठे संघटक आहेत. मातंग समाजाला त्यांनी अनेक वर्ष मातंग समाजात एक चांगली संघटना महाराष्ट्रात उभारलेली आहे आणि त्यांना भारतीय जनता पक्षापेक्षा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणं हे गेले काही महिने त्यांच्या डोक्यात होतं.
यापूर्वी गेले 3-4 महिने 6 महिने लोकसभेच्या निकालाच्या आधीपासून ते माझ्या संपर्कात होते आणि त्यांनी मागच्या आठवड्यात हा निर्णय घेतला की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं. म्हणून आज माझा एक विधानसभेतला प्रश्न संपला की मी त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला जाणार. सर, शिंदेचे माजी पदाधिकारी यांना गांजा विकतानाचे ते झाल्याच्यानंतर आता त्यांनी एक वक्तव्य केलंय सुजय विखे पाटील यांनी की जर कोणाच्या घरी नावं जरी असलं तरी कावळ्याच्या आधी मी हजर राहील असं त्यांनी जनतेला संबोधित केलंय. सुजय विखे हे उद्विग्न अवस्थेत आहेत, मनस्थितीत आहेत. त्यांना पराभव का झाला याची कारणं कळलेली नाहीत आणि त्या भागातल्या जनतेच्या बाबतीत जो राग जनतेवर मतदारांच्यावर आहे तो त्यांनी कदाचित अशा पद्धतीनं व्यक्त केलेला दिसतो. सर, पुण्यातील इंदापूर आणि त्यातील पैसे हे शिवसेनेचे आमदार विकत घेण्यासाठी वापरलेत का असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. कसं पाहताय सर? रोहित पवारांनी आरोप केलेला आहे म्हटल्यावर त्याच्यात वास्तव आणि खरेपणा आहेच. त्यामुळं हे पैसे कशाला वापरले हे त्याची मोठी यादी आहे आणि लोकसभेमध्ये जनतेपर्यंत जो विकास नोटांच्या माध्यमातून पोहोचला तोही त्यातलाच भाग असेल असं मला वाटतं. सर, पुण्यातील इंदापूर आणि आरोपीला काल शिक्षा झालेली आहे. दुसरीकडे ज्या असं आहे की काही ठिकाणी 25 लाखाची मदत, काही ठिकाणी 5 लाखाची मदत, काही ठिकाणी 10 लाखाची मदत. म्हणजे बादशाला मनात वाटेल तसे निर्णय जर होत असतील तर मला दुर्दैव आहे असं वाटतं. मध्येच 25 लाखाची मध्ये एकदा मदत केली, 10 लाखाची मदत का? तर तो तुमच्या पक्षाच्या जवळचा माणूस आहे, त्यांनी त्याला उडवलं म्हणून मग यांना कमी पैसे, आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाचा असेल किंवा संबंध नसेल तर त्याला 25 लाख रुपये. हे तुझा भाव मुख्यमंत्र्यांनी सोडला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे. आज लोकलमधनं प्रवास करणारी एक घटाव करणारी जी तरुणी आहे ती रेल्वेमधनं पडली, तिच्यावर पूर्ण कुटुंबाचा भार होता. तिचे दोन्ही पाय तुटले गेलेले आहेत, ज्यामध्ये सरकारनं तिला काहीही मदत दिली नाही. दुसरीकडे क्रिकेटरना 1100 कोटी रुपये दिलेत तर वेगळं बजेट सुद्धा सादर केलं. या पद्धतीची जिच्यावर जिम्मेदारी होती त्या महिलेला काहीच दिलं नाही सरकारनं. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? बादशाच्या मनात आलं हिट अँड रन मध्ये 25 लाखाचे 10 लाख झाले. बादशाच्या मनात आलं क्रिकेटचे शौकीनांना खुश करण्यासाठी क्रिकेटवीरांना 11 कोटी दिले. हे या सरकारला असे निर्णय पटापट जाहीर करणे म्हणजे शेवट आता ज्यावेळी दिवा विजताना मोठा होतो तसा हा प्रकार आहे. लोकसभेच्या नंतर विधानसभेत या सर्वांचा पराभव महाराष्ट्रातली जनता करणार आहे. आज 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आणि त्याच्या आधी 2 वेळा बजेट मांडून देखील पुरवणी मागणी मांडावी लागते. हा सरकारच्या अर्थव्यवस्थापनातला गोंधळ आहे असं मला वाटतं. सर, गांजा तस्करीचा पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नाव आलं नाही. एका महिलेला माजी शिंदेच्या शिवसेनेचा पदाधिकारी उद्या काही वादामध्ये पण त्या गांजा तस्करी करत होता असं म्हणतात. 120 किलोचा गांजा पकडलाय, तेही तामिळनाडू पोलीस महाराष्ट्रात आणि या गांजा तस्करी करणाऱ्या महिलांना पकडू शकतात. हे गंभीर आहे आणि यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. मराठवाड्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रोन फिरवण्यात आलेले आहेत. यात हे ड्रोन आहेत कसं म्हणताय, हा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. लोकांनी मागणी केली की याचा छडा लावला नाही. छडा लावला पाहिजे, पण एखादा मोठा माणूस जमीन खरेदी करण्याच्या नादात असेल, तो जमिनी बघण्यासाठी ड्रोन फिरवत असेल, त्याच्यापेक्षा जास्त त्याला महत्व नाही. मराठवाड्यात सुरुवातीला सुभेदार पाटलांचा आज बीडचे माजी आमदार चव्हाणांचे नांदेडमध्ये चव्हाण त्यांच्यावर त्या जिल्ह्यावर नांदेड जिल्ह्यात आणखीन काही लोक पक्षप्रवेश करणार आहेत. पुढच्या आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश होईल. जळगाव आपल्या याच्यात धुळे जिल्ह्यातले काही लोक पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली भागातले काही कार्यकर्ते जे आमच्यापासून फुटून गेलेल्या पक्षाचे आहेत ते देखील आत्ता प्रवेशाला आलेले आहेत. आणि आज
लातूर जिल्ह्यातले काही नेते मगाशी सांगितलं भालेराव त्यांच्याबरोबर काही असंख्य लोक प्रवेश करणार आहेत. हे सगळे प्रवेश आम्ही छोट्या पद्धतीने इथं करतोय आणि ज्यावेळी आम्ही त्या मतदारसंघात जाऊ त्यावेळी त्या प्रमुख नेत्यांचे त्या ठिकाणी मोठे मेळावे आयोजित केले जातात. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नरेंद्र मोदींचा फोटो टाकून त्यावर एक पोस्ट करण्यात आली, त्यावर बैलबुद्धी असं लिहिण्यात आले. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? राहुल गांधींच्यावर काय लिहिलंय हे आपण बघा. एक बाजू बघू नका. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळं त्यांच्या बालबुद्धी नावाने त्यांचा उल्लेख करणं हेही योग्य नाही. शेवटी पंतप्रधान पदाची गरिमा राखली गेली पाहिजे आणि विरोधी पक्ष नेत्याची गरिमा राखली गेली पाहिजे आणि टाळी एका हाताने वाजत नाही. आपले सहकारी असलेले अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी त्याच्यावर दर्शन घेतलं. त्याच्यानंतर ते यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळामध्ये देखील दर्शन घेतलं. 14 तारखेला बारामतीमध्ये एक जाहीर मेळावा आणि जाहीर सभा देखील होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर मेळावा नाही, महामेळावा. मी अंडर एस्टिमेट करू नका. प्रदेशाध्यक्ष म्हटले की ऐतिहासिक सभा आम्ही त्या ठिकाणी घेऊ. ऐतिहासिक सभा घेऊ शकतात ना. ते शेवटी ताकद त्यांची मोठी आहे. सर्व साधनं असल्यावर मेळावा घेणं काही सोपं नाही. आम्ही लहान पक्ष आहोत. आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन छोटे छोटे मेळावे घ्यायचा प्रयत्न करू. पण इव्हेंट मॅनेजर जसं सांगेल तसा आता निर्णय करायचा तिकडे ठरलेला आहे. आम्ही आमच्या बुद्धीला जे पटेल त्या गोष्टी करतो. पण बारामतीला निकाल आला त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे. पुन्हा एकदा बारामती हा, अजितदादांनी बारामतीमधून हा मेळावा बारामतीतच घेतलेला आहे. याची काही कारणं असतील. मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, मतदान घेतलं, मतदानाचे आकडे तिथले बघितल्यावर त्या ठिकाणावर मेळाव्याची सुरुवात करावी अशी त्यांना गरज वाटते असेल. सर, वारी संस्कृती ही महाराष्ट्राची संस्कृती मानली जाते. ह्या संस्कृतीमध्ये आता केंद्राचे पण विरोधी पक्ष नेते आणि प्रधानमंत्री येण्याची संधी आहे. त्याकडे कसं बघतात आणि काय ह्या वारी संस्कृतीला राजकीय वळण लागते? आता 3-2 महिन्याने निवडणूक आहेत म्हणून प्रत्येक जण त्या ठिकाणी येऊन आपण वारकऱ्यांच्या बरोबर सहभागी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू शकतं आणि त्यामुळे ते ठरू शकतात असं मला वाटतं. सर, हिंदी में जानना चाहिए ये बात. अभी क्या है, वारकरी संप्रदाय बहुत बड़ा है महाराष्ट्र में और इसीलिए अभी चुनाव 2 महीने के बाद में होने वाले हैं महाराष्ट्र के. इसीलिए चुनाव के लिए कुछ ऐसी चीजें पॉलिटिकल पार्टी करते रहेंगे. सर, 2 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि मुंबईच्या ज्या रणगागिणी आहेत त्या लोकांनी चिमूटने प्रवास करत आहेत. काय याबद्दल? नाही, मुसळधार पाऊस पडतो आणि महिला आमच्या या लोकलने प्रवास करतात. कामावर तर वेळेवर पोचायचं असतं. रेल्वे स्टेशन तुडुंब भरलेलं असतं. रेल्वे स्टेशनवरून सुटका करून घेण्यासाठी दिसेल त्या लोकलमध्ये घुसणे आणि मग त्या लोकलमध्ये आपला पाय टिकून तिथं टिकून राहणे आणि प्रसंगी लटकून प्रवास करणे असे प्रसंग कष्ट करणाऱ्या आमच्या मुंबईतल्या भगिनींच्यावर, उपनगरातल्या भगिनींच्यावर आहेत आणि त्यामुळं याच्यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वेची संख्या वाढवणे, रेल्वेचे नंबर ऑफ रेल्वेज डबे वाढवणे, रेल्वे वाढवणे, याच वेळी विशेषतः काही ना काही विशेष प्रयत्न करणे आवश्यक असतं. पण सरकार मुंबईकडे आता जेव्हापासून रेल्वे बजेट हे मुख्य बजेटमध्ये सबस्यूम करण्यात आलेलं आहे तेव्हापासून मुंबईच्या लोकल, मुंबई महानगर, मुंबई उपनगर आणि मुंबईच्या बृहन्मुंबईतून येणारी माणसं मुंबईत यांच्या प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष केंद्र सरकार करते. सर, एक अशी चर्चा आहे की अजित पवारांनी काँग्रेसचे 3 आमदार स्वतःकडे वळवल्याचं म्हणते. तर दुसरी अशी चर्चा आहे की अजित पवारांचे नाराज आमदार ते तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत. कसं बघताय? अजित पवारांनी 3 आमदार संपर्कात असल्याचं आमच्या संपर्कात कोणी नाही आहे ना. आम्ही तसा प्रयत्न करतोय. आमच्या आमदार जे आहेत त्यांच्यावरच भरोसा आहे आणि ते आम्हाला मतदान करतील. अधिकची मतं आमच्याच पक्षाकडून घेऊ. आम्ही काही दुसऱ्या पक्षाची फोडाफोडी करणं, त्याला काही किंमत मोजणं अशी काही परिस्थिती करण्याच्या नादात आम्ही नाही. आम्ही सरळ मार्गी निवडणूक लढवतो. अजित पवार यांच्याकडे 3 आमदार वळवण्याची एक चर्चा आहे. त्याकडे काँग्रेसची
काय असं ह्या सगळ्या रुमर्स असतात. वळले असतील तर ते कळेलच कोण कोण वळलेलं आहे, ते काय दडून राहत नाही. त्यामुळे मग पुढच्या निवडणुकीला त्या काँग्रेसच्या वळलेल्या आमदारांना काँग्रेस त्यांचा योग्य तो विचार करेलच.